डॉट बॉल. एक चेंडू 0 धावा. दोन चेंडू 1 धावा. आणि हा विकेट. एक बॉल बाकी. स्ट्राईकवर असतील ते कटप्पा. अतिशय डेंजरस असे बॅट्समन कटप्पा. तेवढ्या ताकदीचा बॉलर रोहन. 1100. चालू मॅच मध्ये 3 बॉल 3 चौके कोणी मारल्यास ऋषिकेश पवार यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक. पप्प्या. स्ट्राईकवर असतील ते सन्नी. डॉट बॉल. एक चेंडू 4 धावा. सुंदर असं गोलंदाजी परिधान. आणि हा सिक्सर. देता येत नाही. बॅटिंगला आले ते बाबू पाटणे. एक नावाजलेले असे फलंदाज. मागच्या वर्षी झालेल्या IPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी बाबू पाटणे. सामन्याला वेळ करू नका.
अतिशय सुंदर असा चेंडू पप्प्या यांच्या मार्फत पुन्हा एकदा पप्प्या कटप्पा. सुंदर असा फटका 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या वाढताना 9 या धावसंख्येवर. सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण. दोन षटका अखेरीस संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येत. पंचांना विनंती असेल टीम मीटिंग साठी. यानंतर टीम मीटिंग झाली तर श्रीजा परफेक्ट 11 संघाला 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. वेळेचं बंधन आहे ते. बॉलिंग एंडला मयूर आहे ना. पंच हा तुम्हाला लास्ट असेल वॉर्निंग. श्रीजा परफेक्ट 11 लास्ट वॉर्निंग असेल. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मयूर. बड्डे बॉय मयूर. +1. संघाची धावसंख्या पुढे जाताना 12 या धावसंख्येवर. 0 चेंडू 12 धावसंख्या. 2 षटक अखेरीस. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कटप्पा गणेश. नवीन फलंदाज आलाय चेतन उर्फ बव्वा. खुंकार असा फलंदाज चंदनवाडी विभागातला. सुंदर असा फटका 4च्या दिशेने. गणेश +. आलेला.
टू गो. 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा नो चेंडू. पंच देतील. थांबा, काय निर्णय असेल तो पंच देतील. थर्ड अंपायर. एवढा कल्ल्या बघ कसल्या वाटलं. षटक तिसरे. 4 चेंडू. 5वा चेंडू नो बॉल. रनआउटचा धोका आहे की नाही थोड्याच वेळात थर्ड अंपायर कडनं कळेल. कोणाला काय दिला. नो +1. अशा 2 धावा. 4 चेंडू 19 धावा. 2 चेंडू बाकी. सुंदर असा फटका. तिसरी सुंदर असा क्षेत्ररक्षण हितेश. 5 चेंडू 20 धावा. 1 टू गो. 1 चेंडू बाकी तिसऱ्या षटकातला. सुंदर असं क्षेत्ररक्षण केले हितेश. सुंदर असा फटका. काय क्षेत्ररक्षण करतात श्रीजा 11 परफेक्टचे खेळाडू. अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण श्रीजा परफेक्ट 11. चौथं षटक. शेवटचं षटक फर्स्ट इनिंग मधलं. धाव संख्या आहे ती 21. 21 धावा. स्ट्राईकवर असतील ते गणेश. नॉन स्ट्राईकवर चेतन. सुंदर असा बॉल डॉटच्या रूपात. गणेशला काहीसा समजलेला नाही बॉल. 21. वाईट चेंडू. अवांतर धावा. संघाची धावसंख्या 1 ने वाढताना 22. 22 धावसंख्येवर. मला माहिती एकदम सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना रोहन. श्रीजा परफेक्ट 11 क्षेत्ररक्षण. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन श्रीजा परफेक्ट 11 संघाकडनं. डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल धाव. सिंगल धावाने संघाची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 24 या धावसंख्येवरती. स्ट्राईक करतील ते चेतन उर्फ बव्वा. 3 चेंडू बाकी षटकातले शेवटच्या. सुंदर असा फटका. पण तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण करताना मयूर. श्रीजा परफेक्ट 11 चे संघमालक
हे त्यांच्या क्षेत्ररक्षणावरती खुश असतील. काय क्षेत्ररक्षण करतायत श्रीजा परफेक्ट 11. वाईट विकेट, बॉल काउंट. बॉलही धरणार, रनही धरणार. किती बॉल झाले? 5 चेंडू अखेरीस. संघाची धावसंख्या असेल ती 26 या धावसंख्येवर. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू. स्ट्राईक करतील ते फर्स्ट इनिंग समाप्त. फर्स्ट इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या असेल ती 27 आणि करायचा आहे तर 28 धावा श्रीजा परफेक्ट 11 संघाला. सुंदर असं गोलंदाजीचं आणि क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना ट्वेंटी 28 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते स्वयं संघासाठी. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. बॅटिंगला आले ते पप्प्या आणि रोहन. अतिशय तीक्ष्ण असा गोलंदाज फलंदाज. बॉलिंग स्ट्राईक वरती असेल ते बव्वा चेतन उर्फ बव्वा. रफ्तार का सौदागर, चंदनवाडीचा किंग बव्वा. प्रेक्षकांनी जरा पडद्यावरून हात पाठी घ्यावा. युट्यूब लाईव्ह चालू आहे. भाऊ युट्यूब लाईव्ह चालू आहे. युट्यूबच्या कॅमेऱ्याच्या इथनं जरा बाजूला. चला संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन चेतन उर्फ बव्वा. सामना करतील ते पप्प्या. अतिशय डेंजर असा चेंडू रफ्तार के साथ बव्वा. सुंदर असा चेंडू. पप्प्यांना काहीसा समजलेला नाही. रोहन ऑलराउंडर बॅट्समन बॉलर सर्व असे सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण बॉलिंग थ्रू मध्ये चेतन बव्वा यांच्याकडनं. 3 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या असेल ती 2. सुंदर असा चेंडू
पप्पा यांना काय चेंडू कळायला नाही. काय डिसिजन असेल ते पंच आपापसात घेऊन लवकरच कळवतील. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. पंचांची वाद केल्यास संघ बाद केला जाईल. काय करू 4 बॉल झाले ना. 4 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या असेल ती 2 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना बव्वा. चौकार. पप्प्याने सांगून दिले. सात या धावसंख्येवर. अजूनही 18 बॉल मध्ये 21 धावांची गरज असेल. हॅलो हॅलो. समालोचन कक्षात बदल. कुछ भोजपुरी में किया स्टार्ट अभी. अवांतर चेंडू. डीजे जर स्वयं संस्कृती हा संघ जिंकला तर आयुष नागोडकर यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक. 4 काय पाहिजे बायांना मान. सोन्याचा हार मागतात. सोन्याचा हार. श्रीजा परफेक्ट विजयाच्या ध्येयाकडे जात आहे. तर बॉलरने 2 विकेट घेतल्यावर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते ऋषिकेश पवार यांच्याकडून. पण वाईड चेंडू टाकत आहेत तो बॉलर. पुढील मॅच कोणाची आहे थोडं समालोचन कक्षामध्ये सांगावं तर मला कसं टॉस उडवण्यासाठी सांगण्यात येईल. रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न पण काही चेंडू काय जमला नाही आणि चेंडू पिच वरतीच गोल 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 फिरतोय. पुढील मॅच आराध्य 11 विशेष धनवीन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधावा. नाणेफेकीचा कॉल टॉस बॉक्स मध्ये करण्यात येणार आहे.
आराध्या 11 विशेष धन्वीन 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने स्टेजशी संपर्क साधावा. नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. काल 12 वाजेपर्यंत वाजला. वाजव, पैसे दिलेत, वाजवून दे रे थोडी. 12 बॉल 10 रनाची आवश्यकता. 6 बघू. धन्वीन 11 विरुद्ध आराध्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधावा टॉस साठी. लवकरात लवकर सामना संपण्यात येणार आहे. आता व्हाईट +1 इज इक्वल टू 2. 2 रन गेले. आराध्य 11 विशेष धन्वीन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधावा. नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. आणि हा रोहन धावबाद झालेला आहे. उत्कृष्ट जोडी होती पण हा धावबाद झालेला आहे. आता येत आहे तो मितेश, कारण चान्स भेटत नाहीये भाजीला आपली फलंदाजी दाखवण्याचा. दोन्ही संघांनी स्टेजवरती यावे. आराध्य 11 विशेष धन्वीन 11. आराध्य कॅप्टन कोण आहे? कुठे आराध्य 11 चा कॅप्टन? आराध्य 11 वरती जा, वरती जा, वरती टॉस साठी या. दादा टॉस उडव ना. आराध्य 11 विशेष धन्वीन 11 आणि श्रीजा परफेक्ट won the match and goes to 2 मॅचेस जिंकून ते पुढच्या फेरीत दाखल झाले. ते म्हणजे श्रीजा परफेक्ट. चला पुढची मॅच धन्वीन 11 विरुद्ध आराध्य 11. कालचे 2 संघ पुढे आलेले ते म्हणजे संघर्ष 11 आणि छावा 11. मॅन ऑफ द मॅच चा विजेता आहे तो पप्या. राजू यांनी स्टेजच्या वरती यावे. पहिले नाणेफेकीचा कौल करावा. नाणेफेकी होऊन दे पहिले. कोण टॉस जिंकला? मॅन ऑफ द मॅच आहे राजू उर्फ पप्या. कोण टॉस जिंकला? अच्छा, समालोचन कक्षात ऍड झालेलं आहे का? या. हा मी बंद करतो ना. मी तेच नाव घेतो ना. कोण जिंकला टॉस? टॉस कोण जिंकला आणि काय घेतला? नाव काय? धन्वीन वॉन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. दिला ना त्याला माईक दिला. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. कैलासवासी उमेश सुदाम थोरात यांच्या स्मरणार्थ रूपादेवी चषकाचं आज आयोजन.